वेलकम ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. पहा, आज आपण एक खूप महत्त्वाचा थेरम पाहणार आहोत, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. त्या थेरमचं नाव आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. आता सगळ्यात अगोदर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय हेही पाहायचं आहे. पण त्याच्या अगोदर तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काहीतरी समोर टार्गेट ठेवा. टार्गेट जर ठेवलं तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धावता, अभ्यास करता आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुढं जाता. आणि ज्यावेळेस असं करताल त्यावेळेस तुमचा अभ्यास होईल आणि तुम्ही यशस्वी होताल. पण वर्गामध्ये काही मुलं असे असतात की थोडे वेगळे असतात. ते हुशारही असतात पण थोडे वेगळे असतात. एक छोटासा एक जोक आठवला म्हणून तुम्हाला जोक सांगतो. पहा, एक वर्गामध्ये एका मॅडमचा तास चालू असतो. तास चालू असताना त्या ठिकाणी तास सुरू होतो आणि थोडंफार शिकवल्यानंतर मॅडम म्हणतात की विद्यार्थी मित्रांनो, आज मी एक प्रश्न विचारणार आहे. जो त्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला शाळेतून आजच्या दिवस सुट्टी मिळेल. सगळे विद्यार्थी खुश की मी उत्तर देणार. मॅडम प्रश्न विचारणार असतात. त्यावेळेस वर्गामधला एक गण्या नावाचा विद्यार्थी असतो. तो मॅडमनं प्रश्न विचारायच्या अगोदरच त्याने काय केलं, आपलं दप्तर उचललं असंच खिडकीतून बाहेर टाकून दिलं. दप्तर टाकल्यानंतर मॅडमने पाहिलं खिडकीतून कुणाच तरी दप्तर बाहेर पडलं आहे, कोणीतरी दप्तर बाहेर फेकून दिलं आहे. आणि मग हे मॅडमनं पाहिल्यानंतर मॅडम प्रश्न विचारतात, मुलांनो, खिडकीच्या बाहेर दप्तर कुणी फेकलं आहे? त्यावेळेस लगेच गण्या उभा राहतो, मॅडम मी फेकला आहे. आणि असं म्हणला असाच गण्यानं ते उत्तर दिलं आणि गण्या बाहेर त्या ठिकाणी वर्गाच्या बाहेर पडला. मॅडमने विचारलं, तू का बाहेर पडला? त्यामुळे तो म्हणला, मॅडम मी प्रश्नाचं उत्तर दिलं, तुम्ही सांगितलं होतं जो सगळ्यात अगोदर प्रश्नाचं उत्तर देईन त्याला मी सुट्टी देईन. अशा पद्धतीचे काही विद्यार्थी वर्गामध्ये असतात. तर सगळ्या प्रकारचे असतात, ते जाऊ द्या. चला, हा जोक होता. त्याच्यानंतर आपण सुरू करतोय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. फर्स्ट वी आर लर्न द व्हॉट इज मीन बाय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सगळ्यात अगोदर पाहणारे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कशाला म्हणतात? हे पहा, ही सर्कल आहे. हे काय आहे? हे एक सर्कल आहे. एक क्वाड्रिलॅटरल घेतला. पहा, ह्या क्वाड्रिलॅटरलचे चारही जे काही व्हर्टेक्स आहेत तर ऑन द सर्कल आहे. पहा, PQRS. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. PQRS इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. PQRS इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बिकॉज फॉर दिस व्हर्टेक्स PQR आणि S चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत असेल तर त्यालाच सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतात. दिस इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पहा, जर अशा पद्धतीने मी एक सर्कल काढलं आणि ह्या ठिकाणी हा घेतला तर ह्याला A, B आणि C नाव दिलं, तर ABCD नाव दिलं. दिस इज नॉट सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बिकॉज all vertices of the quadrilateral is not on the circle. सगळे शिरोबिंदू सर्कलवर नाही आहेत म्हणून त्याला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणत नाहीत. दिस इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा सुद्धा ABCD सगळे शिरोबिंदू कुठे सर्कलवर आहे, देअरफॉर ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि तुम्हाला एक थेरम प्रूफ करायचा आहे. काय प्रूफ करायचा आहे? तर ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. व्हॉट इज मीन बाय सप्लिमेंटरी? सप्लिमेंटरी म्हणजेच काय? सम ॲडिशन किती असते? 180. पहा, ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी म्हणजेच ह्या अँगल पीचा ऑपोजिट काय? क्यू. पहा, पीचा ऑपोजिट काय? आर. पीचा ऑपोजिट आर. पी आणि आरची बेरीज 180 आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं. किंवा ह्या ठिकाणी अँगल क्यू आणि अँगल यस ह्या दोन्हींची सुद्धा बेरीज किती दाखवायची? 180. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे प्रूफ करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण आकृती काढणार आहोत. पहा, पुस्तकामध्ये तुम्हाला हे ॲक्टिव्हिटीमध्ये सोडून दिलं आहे. ॲक्टिव्हिटी सोडवायची, पण तुम्हाला परीक्षेत असं विचारू शकतात, राईट डाऊन द प्रूव्ह दॅट द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असंही विचारतात. किंवा ह्या पद्धतीने ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तकामध्ये परीक्षेत विचारलं जाऊ शकतात. पण पुस्तकामध्ये तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिली आहे म्हणून आपण ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपातच हे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा बरं,
ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी एक फिगर आहे. पहा बरं, ह्याच्यामध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बिकॉज ऑल व्हर्टेक्स इज ऑन द सर्कल. पहा हे सगळे सर्कलवर आहेत. एचा ऑपोजिट काय आहे, एचा ऑपोजिट काय आहे, C. म्हणजे ह्या दोन्हींचे ॲडिशन A + C किती दाखवायचं आहे, 180 आपल्याला शो करायचं आहे. ओके. त्यानंतर B + D ह्या दोन्हींची बेरीजसुद्धा किती दाखवायची, 180 शो करायचं आहे. फर्स्ट राईट डाऊन द गिवन इज काय आहे, क्वाड्रिलॅटरल डॅश इज सायक्लिक. काय नाव आहे ह्याचं, दिसतंय काय नाव आहे, ABCD आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. समजलं, पहिली रिकाम्या जागा संपली. क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक. नेक्स्ट टू प्रूव्ह काय, अँगल B + D, बीचा ऑपोजिट D आहे, अँगल B + D सप्लिमेंटरी म्हणजेच काय दाखवायचं आहे, 180 डिग्री. संपलं. अँगल B + D इज इक्वल टू 180 डिग्री. पास. त्यानंतर डॅश + C, Cचा ऑपोजिट काय आहे, A, आणि C + A 180 म्हणजे ह्या ठिकाणी काय येईल, अँगल A + C. अँगल A + C इज इक्वल टू 180 डिग्री. हे टू प्रूव्ह लिहिलं. नेक्स्ट राईट डाऊन द प्रूफ काय आहे, आर्क ABC. पहा दिस इज द आर्क ABC. पहा आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड अँगल काय, इन्स्क्राइब्ड अँगल ADC. पहा ह्या ठिकाणी ADC. पहा आर्क ABC, पहा ही आर्क ABC इथून ही जी इंटरसेप्टेड आर्क आहे कोणत्या अँगलची, अँगल ADC. हा जो अँगल दिसतो ना, ह्या अँगल हा दिसतो ना, अँगल ADC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि ह्या इन्स्क्राइब्ड अँगलने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कचं नाव काय आहे, ABC आहे. आणि बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरमनुसार ही मेजर ऑफ दिस अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. पहा बरं मग काय झालं, अँगल पहा आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल ADC आणि ADC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ABC. म्हणजे ह्या ठिकाणी काय लिहिणार, मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड आर्कचं नाव काय, ABC. दिस इज इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली हे पहा ह्या अँगलचं माप काढलं तुम्ही, पहा ह्या अँगलचं माप काढलं इंटरसेप्टेड आर्कच्या ह्याच्यानुसार. सेम सिमिलरलीच आता तुम्हाला काय करायचं आहे, सिमिलरली डॅश इज ॲन इन्स्क्राइब्ड अँगल इंटरसेप्टेड बाय आर्क ADC. ADC मध्ये ADC चा पहा ADC ह्या आर्कचा इंटरसेप्टेड ही जी आर्क आहे कोणत्या अँगलमध्ये आहे, अँगल ABC. पहा ह्या अँगलमधली इंटरसेप्टेड आर्क नाव आहे ADC. पहा मग काय होईल, ह्या ठिकाणी काय होईल, इज इन्स्क्राइब्ड इन द अँगलचं नाव काय, अँगल ABC. पहा इंटरसेप्टेड आर्क काय दिली आहे, ADC. ही जर आर्क असेल त्याचा इन्स्क्राइब्ड अँगल काय, ABC. संपलं, ABC. नेक्स्ट आता ह्या अँगलचं माप पहा, ह्या अँगलचं माप कशाच्या अर्ध, ह्या आर्कच्या अर्ध म्हणजे अँगल ABC. अँगल ABC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADC आणि बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. पहा परत ह्यांची इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडचे ॲडिशन करतोय. दिस इज इक्वेशन फर्स्ट, दिस इज इक्वेशन सेकंड. ॲडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, ADC प्लस अँगल ABC. पहा प्लस अँगल ABC ह्यांची ॲडिशन करतोय. पहा ADC प्लस ABC इज इक्वल टू सेम, ह्यांची ॲडिशन पहा हे दिलं आहे 1/2 मेजर ऑफ आर्क काय, मेजर ऑफ आर्क. पहा मेजर ऑफ आर्क ABC, मेजर ऑफ आर्क ABC प्लस मेजर ऑफ 1/2 मेजर ऑफ आर्क ADC. 1/2 इथं आहे, टेक 1/2 ॲज अ कॉमन. हे 1/2 कॉमन लिहिलं, नंतर काय राहिलं, मेजर ऑफ
आर्क ए बी सी प्लस मेजर ऑफ आर्क काय ए डी सी, आणि मेजर ऑफ आर्क ए बी सी प्लस ए डी सी वी कंप्लीट द वन सर्कल. ह्या ए बी सी आणि ए डी सी मिळून एक कंप्लीट एक सर्कल तयार होतं आणि पूर्ण सर्कलचं माप किती असतं 360 डिग्री असतं. हे माहीत झालं. म्हणून या ठिकाणी काय ह्या दोन्हींची ॲडिशन किती आली 360. आणि रिझन काय आर्क ए बी सी अँड ए डी सी, आर्क ए बी सी अँड ए डी सी कन्स्टिट्यूट कंप्लीट सर्कल अँड मेजर ऑफ वन सर्कल इज 360. पहा बरं 2 1 जा काय झालं 2 आणि 2 ह्या ठिकाणी 2 1 जा 2 हातचा आला एक आणि 2 8 जा काय झालं आणि काय मिळालं 180 डिग्री. कशाचं अँगल ए डी सी प्लस अँगल सॉरी ह्याने लिहिलं पहा काय अँगल ए अँगल ए डी सी प्लस अँगल ए बी सी इज इक्वल टू आपल्याला हे मिळालं. पहा म्हणजे अँगल डी प्लस बी म्हणजेच काय अँगल डी प्लस बी म्हणजे अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री हे मिळालं. अँड देन सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट पहा सिमिलरली बी प्लस डीचं 180. नेक्स्ट सिमिलरली अँगल्स ए प्लस सी इज इक्वल टू ऑल्सो प्रूव्ह दॅट ए प्लस सी इज ऑल्सो प्रूव्ह दॅट 180 डिग्री. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हा खूप महत्त्वाचा थेरम आहे. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारला गेलेला हा थेरम आहे. त्याच्यामुळं हा थेरम एकदम व्यवस्थित करायचं आहे, काही अडचण येणार नाही आहे. ह्याच्यानंतर आपण ह्याचा कॉन्व्हर्सही पाहणार आहोत. तर आता हा थेरम संपलेला आहे. पहा आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची करोलरी पाहतो. करोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. पहा आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम पाहिला त्याच्यावरची करोलरी आपल्याला प्रूव्ह करायची. काय करोलरी सांगितली ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल and exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angles its adjacent interior. पहा काय सांगितलंय करोलरी व्यवस्थित वाचा. काय an exterior angles of a cyclic quadrilateral is congruent to opposite to its adjacent interior angle. त्याचा अर्थ काय होतोय पहा बरं. हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या ह्या एक्सटेरियर अँगलचं माप म्हणजे अँगल बी सी एचं माप हे त्याला ॲडजेसंट असणाऱ्या अँगलच्या ऑपोजिट असणारा जो अँगल आहे त्या अँगलच्या मापा एवढं असतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय करायचं आहे एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज इक्वल टू द ऑपोजिट अँगल ऑफ इट्स काय ॲडजेसंट अँगल. ह्याला एक्सटेरियर अँगल जो आहे त्याला त्याचा ॲडजेसंट अँगल जो हा आहे ह्याच्या ऑपोजिट असणारा जो अँगल आहे त्या अँगलचं माप आणि ह्या एक्सटेरियर अँगलचं माप सारखं असतं. हेच आपण प्रूव्ह करणार आहोत. फर्स्ट ह्याच्यानुसार आपण फिगर काढली. ए बी सी डी इज काय काढला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल त्या ठिकाणी काढून घेतला. ए बी सी डी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काढल्यानंतर पहा हा एक्सटेरियर अँगल आहे. एक्सटेरियर अँगल बी सी इज काय एक्सटेरियर अँगल. टू प्रूव्ह काय आहे अँगल बी सी ई इज इक्वल टू ह्याच्या ॲडजेसंट अँगलच्या ऑपोजिट अँगल काय अँगल बी ए डी. बी सी ई इज इक्वल टू अँगल बी ए डी. हे आपल्याला काय करायचं आहे टू प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट राईट डाऊन द गिवन काय आहे ए बी सी डी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पहा क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज काय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ABCD is cyclic quadrilateral and angle BCE is its काय angle BCE is its काय
एक्सटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल हा कोणता अँगल आहे? एक्सटेरियर अँगल आहे. आणि टू प्रूव्ह काय करायचं आहे? टू प्रूव्ह करायचं आहे अँगल बी सी ई इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी ए डी. आता राईट डाऊन द प्रूफ. प्रूफ कशा पद्धतीने लिहिणार आहोत ते पाहूत. प्रूफ पहा एकदम इझी असणारा हा थेरम आहे. पहा करोलरी आहे. ह्या ठिकाणी पहा अँगल बी सी ई प्लस ह्या आणि ह्या दोन्हींची बेरीज किती असते? 180. पहा अँगल बी सी ई प्लस बी सी ई प्लस बी सी डी. अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 degree and the reason is angles in linear pair. This is equation म्हटलं तर फर्स्ट आणि angles in linear pair. लिनियर पियर्स हे झालं. पहा ह्याचं ह्या दोन्हींच्या मापांची बेरीज किती? 180 degree असते. हे तुम्हाला माहीत झालं. परत तुम्ही सायक्लिक क्वाड्रिलेटरमध्ये काय शिकलात? हा अँगल आणि हा अँगल ह्या दोन्हींच्या मापांची बेरीज किती असते? 180. ऑपोजिट अँगल्स इन सायक्लिक क्वाड्रिलेटर आर सप्लिमेंटरी. पहा ऑपोजिट अँगल्स इन सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी पाहिलं. देअरफॉर अँगल पहा नेक्स्ट अँगल पहा अँगल बी सी डी. अँगल बी सी डी प्लस बी सी डी प्लस बी ए डी. अँगल बी ए डी इज इक्वल टू 180 degree. दिस इज इक्वेशन सेकंड. अँड रिझन काय? द रिझन इज काय? ऑपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. ऑपोजिट angles of cyclic quadrilateral काय? आर सप्लिमेंटरी. आर काय? सप्लिमेंटरी. काय असतात हे? ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी. पहा ह्या दोन्हींची बेरीज किती आली? 180 आणि ह्या दोन्हींची बेरीज 180. हे इक्वल आहे म्हणजे हे सुद्धा काय झालं? इक्वलच झालं. ओके. देअरफोर पहा बरं अँगल बी सी ई प्लस अँगल बी सी डी इज इक्वल टू अँगल बी सी डी प्लस अँगल बी ए डी. आणि द रिझन इज फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. आता काय कॅन्सल होतं आहे? पहा बरं काहीतरी कॅन्सल होईल. ह्या ठिकाणी बी सी डी आणि बी सी डी काय झालं? एलिमिनेट झाला. ओके. देअरफॉर काय राहिलं? अँगल बी सी ई. अँगल बी सी ई इज इक्वल टू अँगल बी ए डी. हेच राहिलं. आणि आपलं प्रूफ काय? टू प्रूफ आहे बरं. अँगल बी सी ई इज इक्वल टू बी ए डी हे झालं. आणि हेच म्हणजे काय रे? देअरफॉर हे म्हणजेच काय? अँगल बी सी ई इक्वल म्हणजेच काय? कॉन्ग्रुएंट अँगल बी ए डी. इट इज द प्रूफ ऑफ दिस करोलरी. ह्या करोलरीचा प्रूफ आपण पाहिला आहे. एकदम सोपा असणारा प्रूफ आहे. तुम्हाला अजिबात अडचण जाणार नाही आहे. लक्षात ठेवा. करोलरी पाहिली, सायक्लिक क्वाड्रिलेटरल पाहिलं तर आज आपण इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल हे पाहणार आहोत. तर आज आपण इथंच थांबवत. सर्वांना बाय.